आणि गणपती बाप्पाला सर्व अग्र पूजेचा मान प्राप्त झाला। म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, विद्यार्थी काळामध्ये जोपर्यंत मुलांचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत मुलांनी गणपती बाप्पांची पूजा करावी, गणपती बाप्पांची आराधना करावी। विद्यार्थी काळामध्ये अनेक उपवास करू नये, फक्त एकच उपवास करावा, त्याचं नाव आहे गणेश चतुर्थी। भाद्रपद वद्य चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे, असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलेलं आहे। आणि 2 पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। आता ज्येष्ठ पुत्र जो आहे कुमार कार्तिकेय, हा कुमार कार्तिकेय उपवर झालेला आहे। आणि माता पार्वतीच्या लक्षात आलं की आपला ज्येष्ठ पुत्र आता लग्नाच्या वयात आलेला आहे, म्हणून आपण याचा मंगल विवाह सोहळा आपल्या घरामध्ये करावा। आता कोणाला सांगावं? संध्याकाळी भगवान शंकर घरी आल्याच्या नंतर माता पार्वती भगवान शंकरासमोर बसलेली आहे आणि मनातली व्यथा भगवान शंकराला सांगू लागली। ऐका ना प्रभू, आपल्या घरामध्ये 2 पुत्र आहे, कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश। त्या म्हणला आपला जो ज्येष्ठ पुत्र आहे कुमार कार्तिकेय हा आता उपवर झालेला आहे, म्हणून मला असं वाटतं की आपण आता लवकरच सुनमुख बघण्याचा कार्यक्रम करावा। काय बघण्याचा कार्यक्रम करावा? सुनमुख। भगवान शंकराने पार्वती मातेकडे बघितलं आणि सांगितलं, एवढ्या लवकर सुनमुख बघू नकोस, एवढ्या लवकर सुनमुख बघू नकोस, एकदा बघितलं ना तर मरूस तर बघावं वाटणार नाही, इतकी घाई करू नकोस। हिने सांगितलं, नाही नाही, सप्ताह होत असला, गावामध्ये कथा कीर्तन होत असले तर सगळं घरचं काम मला करावं लागतं, मला जायलाच भेटत नाही, म्हणून मी सून आणायचा विचार करते। सुनबाई घरात आली तर मी निवांत कथा कीर्तन हरिपाठाला जाऊन बसत जाईल। भगवान शंकर म्हणले, तुला आल्यावर कळन सुनाचा झटका कसा असतो, तर एवढा हट्ट धरू नकोस, विनोदाचा भाग सोडून द्या। भगवान शंकराने सांगितलं, काही अडचण नाही, आपण कुमार कार्तिकेयचा विवाह करूया। आणि दुसऱ्या दिवशी मनोमन त्या ठिकाणी नारद बाबाचं ध्यान केलं आणि देवर्षी नारद कैलासामध्ये आले आणि भगवान शंकराने सांगितलं, जसं आमचं लग्न तुम्ही जमून दिलं, आमचं लग्न जसं लावून दिलं, लावून देण्यापर्यंत जशी जिम्मेदारी आमची घेतली होती, तसंच माझा ज्येष्ठ पुत्र कुमार कार्तिकेय हा पण उपवर झालेला आहे, याचाही विवाह मला करायचा आहे। म्हणून तुम्ही स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करतात, तर माझ्या मुलासाठी सुंदर असणारी, सुलक्षणी, गुणवान, रूपवान, शुभ लक्षणी अशी एखादी कन्या बघा आणि माझ्या कुमार कार्तिकेयचा तुमच्याही आशीर्वादाने सुंदर असा विवाह व्हावा। बाबाने सांगितलं, काही अडचण नाही, एक बायोडाटा फोटो द्या म्हणले मला। कुमार कार्तिकेयला बोलून घेतलं, कुमार कार्तिकेयची संमती घेतली आणि देवर्षी नारदाने सांगितलं, काही अडचण नाही बाबा, तुमच्या घराला साजेल बाजेल अशी एखादी सुंदर गुणवान मुलगी मी बघल। आणि देवर्षी नारद तिथून निघून गेले। जात असताना कैलासाच्या बाहेर सुंदर असणारे आमचे गणपती बाप्पा खेळत होते आणि गणपती बाप्पाने खेळता खेळता देवर्षी नारदाला बघितलं आणि लगेच देवर्षी नारदाकडे गेलेत आणि नारद बाबाला त्यांनी प्रणाम केला। बाबा नमस्कार, खूप दिवसाने तुम्ही आमच्या घरी आलात, काय प्रयोजन तुमचं येण्याचं? नारदाने घरातली घडलेली सगळी गोष्ट, सगळी कथा गणपती बाप्पाला सांगितली आणि गणपती बाप्पाच्या मनातही एक इच्छा निर्माण झाली। गणपती बाप्पा नारदाचं दर्शन घेऊन नारदाला निरोप दिला आणि तसेच गणपती बाप्पा माता पार्वती जवळ जाऊन मांडीवर बसलेले आहे। पार्वती मातेने विचारलं, बाळा झालं खेळायचं? म्हणले, हो आहे। तुझी काय इच्छा आहे, तुला आता खायला देऊ? तो म्हणला, नको। तुला केसर टाकून दूध करून देऊ? नको। तुला उकडीचे मोदक करून देऊ? नको। अरे बाळा, मग तुझी काय इच्छा आहे, तुला काय पाहिजे? तो मला, आई मला गोली गोली बायको पाहिजे, मला गोली गोली बायको पाहिजे, मला पण लगीन करायचं। कोण म्हणलं? गणपती बाप्पा।
माता पार्वतीला एक क्षण तर हसू आलं. पार्वती माता म्हणली, बाळा तुझं वय नाही लग्नाचं, अगोदर आपल्या दादाचं लग्न होईल आणि नंतर तुझं लग्न होईल, पण तुझ्या डोक्यात हे लग्नाचं खूळ बसविलं कोणी? ते म्हणले, कोणी नाही, माझी स्वइच्छा झाली. मी देवर्षी नारदाकडून ऐकलेलं आहे, नारद बाबांनी मला सांगितलं दादाचं लग्न आपल्या घरात होणार आहे, मला पण लग्न करायचं म्हणले. माता पार्वतीने सर्वांगाने त्याला समजून सांगितलं, पण हा बालक ऐकायला तयार नाही. मग काय करावं? तर घरामध्ये मुलं एकदा आईला भिले पाहिजे, नाही तर वडिलाला तरी भिले पाहिजे लेकर घरातलं. आणि जर का दोघाला भीत नसेल ना, ते लेकर केव्हा पण हाताच्या बाहेर निघून जात असत. म्हणून दोघांपैकी एकाचा तरी घरामध्ये मुलांना धाक पाहिजे. मग आता हा जो बालक होता, हा पार्वतीचा विशेष बालक आणि विशेष प्रेम पार्वती मातेचं याच्यावर होतं, म्हणून हा काही माता पार्वतीचा ऐकायला तयार नव्हता. म्हणून पार्वती मातेनं भगवान शंकराला बोलवून घेतलं आणि सांगितलं, गणपती सुद्धा म्हणतो की मला लग्न करायचंय. आता याला कोण समजून सांगल? बाबाने सांगितलं, आपल्या घरातली प्रथा आहे, पहिले ज्येष्ठ पुत्राचं लग्न होईल, त्या लग्नामध्ये तुला कोणती गाडी पाहिजे, कोणते कपडे पाहिजे, कोणता मोबाईल पाहिजे, जे पाहिजे ते तुला ब्रँडेड घेऊन देईन, पण लग्नासाठी हट्ट धरू नको. त्याने बाबाकडे बघितलं, काहीच बोलला नाही, पण आईच्या कानात मला, आई मला पण लग्न करायचं आणि दादा सोबतच करायचं, पप्पाला सांगून दे. महादेवाने ऐकलं आणि महादेवाने विचार केला, याला आपण किती समजून सांगावं, हा काही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाही. म्हणून भगवान शंकराने सांगितलं, गणपती तू आणि कार्तिकेय उद्या सकाळी माझ्या दर्शनाला या, तिथं निर्णय होईल तुमच्या दोघांपैकी कोणाचं लग्न करायचं. दुसऱ्या दिवशी दोघं भावंड उठले, स्नान वगैरे केलं आणि पूजा करण्यासाठी गेले. शिव पार्वतीचं पूजन केलं. दोघ जण हात जोडून उभे होते. भगवान शंकराने सांगितलं, आपल्या घरातला रीतिरिवाज आहे, पहिले ज्येष्ठ पुत्राचं लग्न होईल, नंतर गणपती तुझं होईल, पण तू लग्नासाठी हट्ट धरून बसलेला आहेस, म्हणून मी तुम्हा दोघांना एक पण सांगतो, जो माझं पण पूर्ण करून येईल त्याचं घरात पहिले लग्न होईल. गणपती बाप्पा मला मग सांगा बाबा, लवकर सांगा, आमचे काम आम्ही लवकर करून घेऊ. लग्नाची घाई झाली होती ना. दोघ जण उभे होते. बाबाने दोघांजवळ बघितलं, पण भगवान शंकराने दोघांसाठी एक पण सांगितलं, तुम्ही दोघं आता ह्या क्षणापासून लगेच इथून निघायचं आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करायला लागायचं. जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून सगळ्यात पहिले कैलासामध्ये येईल त्याचं लग्न पहिले होईल. हा आजचा पण आहे. भगवान शंकराने विचार केला, गणपती बाप्पा आणि कार्तिकेयचं वजन आहे 35 किलो. कार्तिकेयचं वाहन आहे मोर. हा मोरावर बसन आणि लगेच त्या ठिकाणी उडान घेईल आणि पटकन त्या ठिकाणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. पार्वतीचं पोरग आहे म्हणले, 80 किलो त्याचं वजन आहे म्हणले. मोदक खाऊन खाऊन गणपती बाप्पा, आणि याचं वाहन आहे उंदीर. किती डिझेल टाकू द्या, कितीही गाडी पळू द्या, पण याची काही गाडी पळणारच नाही. म्हणून महादेवाने एवढा विचार करून हे पण सांगितलं होतं. आणि दोघांनी हे पण ऐकलं, दोघांनी नमस्कार केला आणि कार्तिकेय लगेच त्या ठिकाणी आपल्या वाहनात बसले आणि लगेच वाहनाने उडान घेतली. ते गणपती बाप्पा माग फिरून बघूस तर कार्तिक स्वामीची गाडी गेली पुण्यापर्यंत. गणपती बाप्पाने विचार केला, आपण किती पळवले आपली गाडी, तर आपला काही पृथ्वी प्रदेशांचा मेळ बसणार नाही. पण बुद्धीची देवता, शरीराने जास्त श्रम नाही केले तर पण डोक्याने काम करता आलं पाहिजे. आणि जे माणसं डोक्याने काम करते का ते लवकर यशस्वी होते. शरीराने काम करणारे लोक जास्त यशस्वी होत नाही जीवनामध्ये. पाहिजे तेवढं यश लवकर त्यांना भेटत नाही, सांगायचं तात्पर्य. म्हणून डोक्याने काम करता आलं पाहिजे. गणपती बाप्पाने विचार केला आणि गणपती बाप्पा घरामध्ये गेले. सुंदर पूजेचं ताट आणलं, पाणी आणलं, मोठं एक ताट पात्र घेऊन आले आणि ते सुंदर पात्र भगवान शंकरासमोर माता पार्वती समोर ठेवलं आणि दोघा उभयंताचे त्या ठिकाणी पात्य आपल्या ताटामध्ये घेतले पाय आणि सुंदर त्या पायाला प्रक्षालन केलं.
धुतलेले आहे, सुंदर चंदन लावलं, अक्षदा वाहिले, फुलं वाहिले, सुंदर निरंजन घेतली, दोघांना ओवाळली, औक्षण केलं आणि दोघांना लोटांगण घालून नमस्कार केला. महादेव म्हणले, पार्वती माझा कार्तिकेय गेला म्हणले आता मुंबईच्या जवळ जवळ, आणि तुझा गणपती अजून इथंच पाया पडत बसला. शेवटी माझ्याच मुलाचं लग्न होईल. पार्वती माता म्हणली, हे माझं बाळ आहे, त्याला माझं पोरग होते, पार्वतीचं बाळ म्हणते. बघा म्हणले ते काय करतात. भगवान म्हणले बघू. आणि गणपती बाप्पा उठले, नमस्कार केला आणि त्यांच्या पाठीमागून चक्र घालायला सुरुवात केली, फेरा घालायला. मातृदेव भव पितृदेव भव, मातृदेव भव पितृदेव भव. दोघांची सुंदर त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा दोघांना घातल्या आणि दोघांची प्रदक्षिणा झाल्यावर पुन्हा नमस्कार केला आणि महादेवाला म्हणले, पप्पा आता करा माझं लग्न, माझी झाली पृथ्वी प्रदक्षिणा. बाबा मी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. बाबा म्हणले, कार्तिक स्वामी गेला ना गुजरातच्या जवळ जवळ, तू इथंच आहे अजून. अरे मी पृथ्वीची प्रदक्षिणा सांगितली, तू इथंच आम्हाला फेरा घालत बसला. त्यावेळेस गणपती बाप्पाने सांगितलं, बाबा सामवेद तुमच्या डमरूच्या निनादातून प्रकट झालेला आहे आणि सामवेदापासून तर सर्व श्रुती स्मृती ग्रंथापर्यंत सर्व शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की ह्या पृथ्वीपेक्षा मोठी आई असते आणि आकाशापेक्षा मोठा बाप असतो. तुम्ही नुसतं मला पृथ्वीची प्रदक्षिणा सांगितली, पण या पृथ्वी प्रदक्षिणेसोबतच मी आकाशाची सुद्धा प्रदक्षिणा केलेली आहे. बाबा माझं खरं आहे का नाही सांगा. भगवान शंकर म्हणले, पार्वती तुझे खाऊ घातलेले मोदक वाया नाही गेले, वाया नाही गेले. तुझं पोरग मला कायद्याने बोललं, गणपती बाप्पा कायद्याने बोलले. मग त्यावेळेस भगवान शंकराला मान्य करावं लागलं आणि सांगितलं, तुझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि तुझाही विवाह होईल. आणि त्याच वेळामध्ये देवर्षी नारद सुंदर असणाऱ्या विश्वरूप प्रजापतीच्या 2 मुलीचं स्थळ घेऊन भगवान शंकराजवळ आलेले आहेत आणि ते स्थळ गणपती बाप्पा समोर प्रस्ताव म्हणून मांडलं. गणपती बाप्पाने त्याचा स्वीकार केला आणि विश्वरूप प्रजापतीच्या 2 मुली आहेत, सिद्धी आणि बुद्धी. या 2 मुली सोबत माझ्या गणपती बाप्पांचा सुंदर असणारा विवाह झाला. बोली गणेश भगवान की जय.